हाय हॅलो नमस्कार. गेले 1 ते 2 दिवस झालेले बाळाला सर्दी चालू झालेली, म्हणून म्हटलं छोटे मोठे घरगुती उपचार करूया. जसं की सर्दी झाल्यावर ओवा गरम करून छातीवर शेकवणे, खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून तळपायावर, तळ हातावर आणि पाठीवर तेलाने मसाज देणे, रात्री झोपताना विक्स वगैरे लावून झोपवणे, हे सर्व केलं पण बाळाला काही आराम वाटत नव्हता. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे बाळाला सर्दीसोबत हळूहळू खोकला सुद्धा यायला लागला. म्हणून म्हटलं आज पहिला आपण बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. जर घरगुती उपचारामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये बाळाला काही आराम नाही वाटला तरच तिसऱ्या दिवशी आम्ही बाळाला डॉक्टरकडे घेऊन जातो. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक वगैरे करून बाळाला काही सिरप्स वगैरे लिहून दिले. 5 दिवसाचा सिरपचा कोर्स करायला सांगितला. बऱ्याच पेशंटला माहीत नसेल, जेव्हा आपण मेडिकलमधनं काही मेडिसिन किंवा सिरप घेतो त्याच्या पाठीमागे आपल्याला 5 ते 10% डिस्काउंट देण्यात येतो. मला सिरपच्या पाठीमागे 5% डिस्काउंट भेटला. त्यानंतर आम्ही दोघे घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. रात्रीचं जेवण सुद्धा बनवायचं बाकी होतं. फ्रीज ओपन केलं, त्यात मला 2 वांगी दिसली. म्हटलं चला याच्यामध्ये 1 बटाटा ॲड करून सुंदर अशी वांगा बटाट्याची भाजी बनवूया. एका साईडला चहा उकळत होता, तोपर्यंत म्हटलं चला कुकर लावून घेऊया. पण इथे आमचं बाळ सारखंच कुकरचं झाकण ओढत होतं. त्याची कुकरच्या झाकणासाठी खूप तडजोड चालू होती. सुंदर असा चहा उकळल्यानंतर दोघांसाठी चहा वगैरे गाळला. आम्ही दोघे बसून चहा वगैरे पित होतो. पण आमच्या बाळाची आज खूपच चिडचिड होत होती, कारण ती सर्दी खोकल्याने तो खूप जाम झाला होता. तर चला म्हटलं आज सुंदर अशी वांगा बटाट्याची भाजी बनवली आहे. त्यासोबत गरम गरम बाजरीच्या भाकरी सुद्धा बनवूया. भाजीला कड आल्यानंतर वरनं कोथिंबीर सोडली. गरम गरम बाजरीच्या भाकरी केल्या. त्याच तव्यावर सकाळची मेथीची भाजी सुद्धा गरम केली. आजच्या जेवणामध्ये वांगा बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, बाजरीची भाकर, त्याच्यासोबत सलाड सुद्धा होता. तर चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.